आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील. आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्यासाठी खरंच दिलासा देणारी आहे. कित्येक दिवसांपासून तुम्ही ज्या रकमेची वाट पाहत होता त्या पीक विम्याबद्दल अखेर सरकारकडून मोठी हालचाल झाली आहे. आता तो रखडलेला पीक विमा प्रत्यक्ष तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता जर आठवा, गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी सतत एकच प्रश्न विचारत होते, आपला पीक विमा कधी मिळणार? पावसामुळे, दुष्काळामुळे किंवा इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालं पण भरपाई मात्र वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात नाराजी होती. पण आज अखेर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळतोय. सरकारच्या माध्यमातून थांबलेली रक्कम आता टप्प्याटप्प्याने वितरित केली जात आहे. अनेकांनी बातमी न्यूजपेपरमध्ये पाहिली असेल. त्यामुळे ज्यांचा विमा प्रलंबित होता त्यांच्या खात्यात आता थेट जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे ऐकून नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं असेल. तर मित्रांनो, ही केवळ आर्थिक मदत नाही तर तुमच्या मेहनतीची दखल आहे. तुम्ही दिवसरात्र शेतात घाम गाळता, पिकासाठी जीव तोडून मेहनत करता. अशा वेळी नुकसान झाल्यावर सरकारकडून वेळेवर मदत मिळणं खूपच महत्त्वाचं असतं आणि आता तीच मदत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. म्हणूनच जर तुम्ही या पीक विम्याची वाट पाहत असाल तर तुमचं बँक खातं तपासा. पुढील काही दिवसात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. ही आनंदाची बातमी इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा जरूर पोहोचवा. पण मित्रांनो, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा निर्णय साधा नाही. थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. अनेक दिवस चर्चा सुरू होती पण आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनातला संभ्रम दूर होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहीत आहे का? हा फक्त एका वर्षाचा पीक विमा नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजे ज्या रकमेची तुम्ही 3 वर्षांपासून वाट पाहत होता ती रक्कम आता एकाच वेळी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला. ही केवळ घोषणा नाही तर त्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रक्रिया वेगाने पार पडत आहे. आता आणखी एक मोठी माहिती तुम्ही लक्षात घ्या. राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासून ही रक्कम वितरित केली जात आहे. म्हणजे हा निर्णय काही मोजक्या लोकांसाठी नाही तर मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्यांना फायदा देणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं नियमितपणे तपासा. कारण 3 वर्षांची थकलेली रक्कम आता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ही बातमी खरोखरच खूपच दिलासादायक आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील निवडक 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम जमा करण्याचे अधिकृत आदेश देण्यात आले आहेत. आता तुम्ही नक्की विचारत असाल, हे 15 जिल्हे नेमके कोणते? आपल्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का? म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. कारण याच्यामध्ये आपण त्या सर्व जिल्ह्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जिथे आजपासून प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून काय सुरू होतं? रोज कुणीतरी म्हणायचं आज येणार, उद्या येणार. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मेसेजेस येत होत्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच जमा होत नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम आणि नाराजी तयार झाली होती. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ही केवळ चर्चा नाही तर अधिकृत निर्णय आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू झाली आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा आणि तुमचं बँक खातं तपासत राहा. कारण यावेळी निर्णय प्रत्यक्षात उतरतोय आणि पीक विम्याची रक्कम आता खरोखर तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आता शेतकरी बांधवांनो, खरंच एकदा तुमचं बँक खातं तपासून पहा. कारण आजपासून निधी प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सरकारने या वितरणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद सुद्धा केली आणि राज्यातील 15 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जात आहे. पण इथे एक महत्त्वाची अट ती सुद्धा लक्षात घ्या. जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि
तुमचं बँक खातं सक्रिय असेल तरच ही रक्कम थेट जमा होईल. त्यामुळे आधी एक गोष्ट नक्की करा, तुमचं बँक खातं सुरू आहे का, KYC पूर्ण आहे का. काही कारणाने तुमचं खातं बंद किंवा निष्क्रिय असेल तर पैसे अडकू शकतात. त्यामुळे उशीर होण्यापूर्वीच बँकेत जाऊन खात्याची स्थिती तपासून घ्या. सरकारने काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबद्दल स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र अपडेट केलेली नाहीत किंवा बँक तपशिलामध्ये तफावत आहे त्यांनी ती दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यावी, कारण निधी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता विशेष करून ज्या शेतकरी बांधवांचे खाते HDFC बँक किंवा ICICI बँक आणि त्यासोबत जर SBI बँकेत असेल तर त्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याबद्दल स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपलं खातं नियमित तपासत राहावं आणि मोबाईलवरील मेसेजकडे लक्ष द्यायला हवं. तर मित्रांनो, ही फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणूनच कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आजच तुमचं बँक खातं कागदपत्र आणि माहिती अपडेट आहे की नाही हे नक्की तपासून घ्या, कारण पीक विम्याची रक्कम आता थेट तुमच्या खात्यात पोहोचत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, आता आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. एक म्हणजे हा निधी कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे आणि दुसरं म्हणजे नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून वितरण सुरू होणार आहे. कारण अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहिती जाणून घेणं तुमच्यासाठी नक्कीच चांगलं आहे. आता विशेष करून ज्या शेतकरी बांधवांचं खातं HDFC बँक, ICICI बँक, SBI बँक किंवा कोटक महिंद्रा बँकेसारख्या बँकांमध्ये असेल तर त्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याबद्दल स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं नियमित तपासत राहावं. अशा पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर अमाऊंट क्रेडिटेड असा मेसेज येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचं खातं नेहमी तपासत राहा. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर क्रेडिटचा संदेश येण्यास सुरुवात होईल. म्हणजेच पुढील काही तासात किंवा दिवसात तुम्हाला असा मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यात 35,000 पेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे मोबाईल नंबर बँकेत अपडेट आहे का हे एकदा तुम्ही तपासून घ्या. आता सरकारच्या जाहीर माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त 42,000 रुपयांपर्यंतची मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. इथेच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या. जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमचा पैसा अडकू शकतो. त्यामुळे ज्यांनी अजून KYC केलेली नाही त्यांनी तात्काळ ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. म्हणून शेतकरी बांधवांनो, आता वेळ वाया घालवू नका. तुमचं खातं सक्रिय आहे का, आधार लिंक केलेलं आहे का, KYC पूर्ण आहे का हे सगळं आजच तपासा, कारण यावेळी प्रक्रिया खरोखरच सुरू झालेली आहे आणि पीक विम्याची मोठी रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता थेट मुद्द्यावर येऊया. आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होतोय आणि प्रत्येक शेतकऱ्याला नेमकी किती रक्कम मिळणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त 42,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल. म्हणजे ज्यांना मोठं नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी ही रक्कम खरोखरच दिलासादायक ठरणार. आता इतक्या दिवसांपासून पीक विमा मिळत नव्हता. अनेक शेतकरी वाट पाहत होते, चौकशी करत होते, पण खात्यात पैसे येत नव्हते. त्यामुळे नाराजी वाढत होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. अखेर निर्णय झाला आणि वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आजचा दिवस अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरत आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. सरकारने अधिकृतपणे जिल्ह्यांची यादी जाहीर केली. तुम्हाला आधीच माहीत आहे की एकूण 15 जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला. पण नेमके कोणते जिल्हे आणि तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे तपासणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पुढच्या काही मिनिटात आपण त्या सर्व जिल्ह्यांवर नजर टाकणार आहोत. तसंच कोणत्या पिकासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे याचाही तपशील आपण देणार आहोत. म्हणजेच प्रत्येक पिकानुसार नुकसान भरपाई वेगळी असू शकते. काही पिकांसाठी जास्त तर काहींसाठी थोडी कमी. पण सरकारने स्पष्ट दर जाहीर केलेले आहेत आणि त्यानुसारच रक्कम खात्यात जमा होईल. म्हणून शेतकरी बांधवांनो, ही माहिती नीट समजून घ्या. तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती रक्कम मिळणार, तुमचा जिल्हा यादीत आहे का आणि तुमचं खातं आधार कार्ड सोबत जोडलेलं आहे का, तसंच तुम्ही KYC पूर्ण केलेली आहे का हे सगळं तपासणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यावेळी केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होत आहेत. पिकानुसार नेमकी किती मदत मिळणार आहे अगदी स्पष्टपणे आपण समजून घेऊया. कारण अनेकांना हाच प्रश्न आहे, माझ्या पिकाला किती पैसे मिळणार. जर तुम्ही गहू पिकाची पेरणी केली असेल आणि तुमचं जर नुकसान झालं असेल तर तुमच्या आधार लिंक असलेल्या खात्यात अंदाजे 25,000 पासून तर 30,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते. ही रक्कम थेट DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात
खात्यात सरकेल, त्यामुळे कोणताही अडथळा येणार नाही. पण त्यासाठी आधार लिंक असणं आणि ई-KYC पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी मक्का पिकाची लागवड केली होती त्यांना सुमारे 20,000 पासून 28,000 रुपयांपर्यंतचा विमा दिला जाणार आहे. अनेकांना प्रश्न पडेल, इतकी मोठी रक्कम खरंच मिळणार आहे का? पण लक्षात ठेवा, ही थकीत रक्कम मागील 2 ते 3 वर्षांची एकत्रित भरपाई आहे, त्यामुळे आकडा मोठा दिसतोय. आता पुढे येतं नाचणी पीक. नाचणी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने जवळपास 35,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतची मदत जाहीर केली. त्यामुळे ज्यांचं नाचणी पिकाचं नुकसान झालं आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि सर्वाधिक रक्कम कोणत्या पिकासाठी आहे माहीत आहे का? जर कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर प्रति हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंतची विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. म्हणजे कापूस उत्पादकांसाठी मोठी आर्थिक मदत सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं पीक कोणतं होतं, किती क्षेत्र होतं आणि तुमची कागदपत्र पूर्ण आहेत का हे सगळं तपासा. कारण येत्या काही तासात किंवा दिवसात रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज आला की समजा तुमचा विमा जमा झाला. आता आकड्यांमध्येच आपण समजून घेऊ. समजा तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे आणि त्या क्षेत्रावर नुकसान झालं आहे तर साधारणपणे 90,000 रुपयांपर्यंतचा विमा तुम्हाला मंजूर करण्यात येऊ शकतो. आणि जर तुमचं क्षेत्र 1 हेक्टर असेल तर तुम्हाला 40,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून येऊ शकते. म्हणजेच क्षेत्र जितकं जास्त तितकी मदत सुद्धा वाढणार आहे. आता हरभरा पिकासाठी अंदाजे 42,000 रुपयांपर्यंतची मदत जाहीर करण्यात आली. जर तुम्ही उडीद पीक घेतलं असेल तर 31,000 पर्यंतची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम थेट आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे पुढील काही तासात किंवा दिवसात मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज येऊ शकतो. ज्वारी, भुईमुग पिकांसाठी सुद्धा चांगली बातमी आली आहे. या पिकांसाठी अंदाजे सुमारे 25,000 ते 30,000 पर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. म्हणजे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळेल. तसंच ज्यांनी करडई, मका, सूर्यफूल, ऊस आणि तीळ या पिकांचा विमा भरला होता तर उडीद पिकासाठी 31,000 पर्यंतची भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली. आता ही रक्कम थेट आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे पुढील काही तासात किंवा दिवसात मोबाईलवर अमाऊंट क्रेडिटेडचा मेसेज येऊ शकतो. ज्वारी आणि भुईमुग पिकांसाठी सुद्धा चांगली बातमी सरकारकडून आली. या दोन्ही पिकांसाठी 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. म्हणजे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. आता विशेषतः मागील 3 वर्षांमध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला भरपाई दिली जाईल. अनेकांनी गारपीट, अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान सहन केलं. विम्याचे फॉर्म भरले पण तांत्रिक अडचणींमुळे पैसे वेळेवर मिळाले नाहीत. आता मात्र परिस्थिती बदलते. प्रलंबित रक्कम एकत्रित करून खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा यादीत आहे का, तुमचं खातं सक्रिय आहे का आणि ई-KYC पूर्ण केली आहे का हे तुम्ही नक्की तपासून बघा. कारण यावेळी फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता खरं काळजी करण्याचं कारण उरलेलं नाही, कारण सरकारने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून अधिकृत यादी जाहीर केली आहे. आता एक गोष्ट स्पष्ट सांगण्यात आली, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी वितरण शक्य नसल्यामुळे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल आणि आजपासून त्या वितरणाला प्रत्यक्षात सुरुवात सुद्धा झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी यापूर्वी कधीही जमा झाला नव्हता असं अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे हा निर्णय विशेष ठरतोय. राज्य सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या की एकाही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकून राहू नये. संबंधित अधिकाऱ्यांना आणि बँकांना सुद्धा याबद्दल कडक शब्दात निर्देश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम निश्चितपणे जमा होणार आहे. बँकांनीही ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त काम सुरू केलेलं आहे. अनेक ठिकाणी रात्रंदिवस काम करून निधी खात्यात वर्ग करण्याची व्यवस्था केली गेली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, याआधी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले असतील. काही जणांचे हप्ते प्रलंबित असतील तर त्याबद्दल सुद्धा शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं तपासत राहा, कारण आता प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. हा फक्त शब्दांचा खेळ नाही तर प्रत्यक्षात पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही आनंदाची बातमी फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, नातेवाईकाला सांगा, शेजाऱ्यांना सांगा, कारण हा पैसा कोणाचाही उपकार नाही. हा तुमच्या कष्टाचा आणि हक्काचा आहे आणि तो थेट तुमच्या खात्यात जमा होत आहे.
सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट तपासा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? नसेल तर वेळ वाया न घालवता लगेच बँकेत जाऊन ते काम पूर्ण करून घ्या, कारण केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारा निधी थेट आधार संलग्न खात्यातच जमा होतो. आधार लिंक नसेल तर रक्कम अडकू शकते. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की मागील 3 वर्षांचा सर्वात मोठा हिशोब आता दिला जात आहे, म्हणजेच 2022, 23 आणि 24 या काळातील थकीत विमा एकत्रितपणे जमा केला जात आहे. त्यामुळेच रक्कम मोठी दिसते. हेक्टरी 42,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जात आहे. आता तुमच्या गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यातील नवीन यादीसुद्धा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही पात्र आहात का आणि तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का? ज्या शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून पीक उभं केलं, पण गारपीट, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान सहन केलं, त्यांच्यासाठी हा खऱ्या अर्थाने दिलासा आहे. त्यांच्या घामाचं चीज आता होत आहे. आजचा दिवस अनेक शेतकऱ्यांसाठी खास ठरत आहे. जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे, कारण हा पैसा कुणाचं देणं नाही, तो तुमच्या परिश्रमाचा मोबदला आहे. म्हणून वेळ वाया घालवू नका. तुमचं बँक खातं तपासा, मोबाईलवरील मेसेज पहा आणि जवळच्या बँकेत जाऊन खात्री करून घ्या, कारण पीक विम्याची रक्कम आता प्रत्यक्ष तुमच्या खात्यात जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी एक काम करा, तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासा, कारण ही मोठी सरकारी मदत आता प्रत्यक्षात जमा होणार आहे. आता ही प्रक्रिया मध्येच थांबणार नाही, कारण सरकारने आधीच संपूर्ण निधी बँकिंग यंत्रणेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आणि तो पैसा टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यात जमा होत आहे. याचा सर्वात मोठा फायदा काय आहे माहीत आहे का? तर तुम्ही पुढील हंगामासाठी खते, बियाणे आणि औषधे घेण्यासाठी आता सावकाराकडे धाव घ्यावी लागणार नाही. विम्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी हलक्या करणार आहे. म्हणजेच हा पैसा फक्त मदत नाही, तर पुढच्या पेरणीची ताकद तुम्हाला देणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होतोय? सरकारने अधिकृत यादी जाहीर केली. आता या यादीमध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते आपल्या औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याचं. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. यानंतर समावेश करण्यात आला आहे लातूर जिल्ह्याचा, त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा, हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा जिल्हा या महत्त्वाच्या जिल्ह्यांचाही या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. आणि लक्षात ठेवा, ही यादी इथे संपत नाही. अजून काही जिल्हे आहेत ज्यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा यादीत आहे का हे नीट तपासा. जर तुम्ही धुळे जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर. आता धुळे जिल्ह्यानंतर जळगाव, गोंदिया, गडचिरोली, सांगली आणि नांदेड आणि त्यासोबत वर्धा जिल्हा यांचा समावेश निधी जमा करण्यासाठी सरकारने केलेला आहे. आता यानंतर पुढील क्रमांकावर आहे पालघर, ठाणे, अमरावती आणि भंडारा जिल्हा. या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी वर्ग केला जाणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या टप्प्यात आहे का हे नक्की तपासा, कारण तुमच्या मेहनतीचा आणि हक्काचा पैसा आता प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जर तुमचा जिल्हा सध्या या टप्प्यात नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि पुढील याद्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा समावेश होऊ शकतो. म्हणूनच माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, कारण हा पैसा त्यांच्या मेहनतीचा आहे. आता शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना नीट ऐका. सरकारने स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळू शकणार नाही. पण असं का होणार? यामागचं मुख्य कारण म्हणजे KYC पूर्ण केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही, कारण सर्व रक्कम आधार संलग्न आणि पडताळणी पूर्ण असलेल्या खात्यांमध्ये जमा केली जाते. त्यामुळे जर तुमची KYC प्रलंबित असेल तर वेळ वाया न घालवता ती पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमचा पैसा अडकू शकतो आणि तुम्ही या मदतीपासून वंचित राहू शकता. आज सरकारने मोठा निर्णय घेतला आणि अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 40,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कागदपत्र पूर्ण असतील तरच हा लाभ तुम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. म्हणून शेतकरी बांधवांनो, एकदा तुमचं खातं, आधार लिंक आणि KYC नक्की तपासा, कारण ही संधी तुमच्या दारात उभी आहे. पण प्रक्रिया पूर्ण असणं सुद्धा गरजेचं आहे. ही होती आजची अत्यंत महत्त्वाची माहिती. अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.